कोकमठाण तालुका कोपरगाव येथील आत्मामाली क्रीडा संकुलातील केंद्र सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीनं खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे। 27 मार्च ते 31 मार्च दरम्यान होणाऱ्या चाचणीमध्ये 9 ते 18 वर्ष वयोगटातील खेळाडूंची निवड केली जाणार असून इच्छुकांनी माय भारत पोर्टल ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना केला। यावेळी विश्वस्त उमेशजी जाधव साहेब, शालेय व्यवस्थापक प्राचार्य सुधाकर मलिक सर, क्रीडा व्यवस्थापक साईनाथ वरपे सर उपस्थित होते। यावेळी सूर्यवंशी साहेब म्हणाले की केंद्र सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम करते आहे। त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन कीर्ती हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्यासाठी 9 ते 18 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी निवड चाचणी आयोजित केली जाते। त्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, फुटबॉल व ॲथलेटिक्स अशा खेळांचा समावेश करण्यात आला। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामाली शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये भारतीय खेळ प्राधिकरण साई जे भारत सरकारची खेळाच्या संदर्भाची नॅशनल लेवलची संस्था आहे तिच्यामार्फत खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन हा उपक्रम सध्या देशभरामध्ये चालू आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्पोर्ट्समध्ये ज्या विद्यार्थी आहेत ज्यांना टॅलेंट दाखवण्याची आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आहे आणि त्या माध्यमातून भारत सरकारचं जी काही योजना आहेत खेळाच्या संदर्भाच्या त्याचा लाभ घेण्याची ज्यांना इच्छा आहे अशा टॅलेंटच्या विद्यार्थ्यांचं निवड जी आहे ते 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान निवड चाचणीचं आयोजन या आत्मामाली क्रीडा संकुलाच्या एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, फुटबॉल, ॲथलेटिक्स या प्रकारामध्ये या निवड चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि 9 वर्ष वयोगट ते 18 वर्ष वयोगट या वयोगटातील खेळाडूंची निवड ही भारतीय खेळ प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। तर महाराष्ट्रात जवळजवळ 2500 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या प्रकारासाठी म्हणजे या निवड चाचणीसाठी नावनोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी आत्मामाली क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर चाचणी देण्यासाठी 1300 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केलेली आहे। अजून नावनोंदणी करण्याचा कालावधी बाकी आहे, परंतु तोपर्यंत अजून काय खेळाडू जर बाकी असतील तर त्यांनी या नावनोंदणीमध्ये भाग घ्यावा आणि त्याचबरोबर जर थेट निवड चाचणीला ते उपस्थित राहू शकत असतील, त्यांची नावनोंदणी होणार नाही काही अडचणींमुळं, तर ते थेटसुद्धा या आत्मामाली क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर दिनांक 27 मार्चला या ठिकाणी हजर राहू शकतात किंवा जर त्यांना नावनोंदणीसाठी काय अडचणी असतील तर नावनोंदणीसाठी शशेंद्र त्रिपाठी आणि आत्मामालीचा क्रीडा विभाग जो आहे त्यांचे फोन नंबर मी या ठिकाणी देतो आहे 88 30 85 50 60। पुन्हा एकदा रिपीट करतो 88 30 85 50 60 या नंबरवर किंवा 93 25 35 27 37। पुन्हा रिपीट करतो 93 25 35 27 37 या क्रमांकावर फोन करून नावनोंदणीबद्दलची सर्व प्रक्रिया समजावून घ्यावी। माय भारत पोर्टलवर त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून नगर जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थी या वेबसाईटवर किंवा आत्मामाली क्रीडा संकुलात प्रत्यक्ष संपर्क साधून देखील नावनोंदणी करू शकतात। सोलापूर, अहमदनगर व नाशिक या 3 जिल्ह्यातील 2050 विद्यार्थ्यांची चाचणीद्वारे निवड केली जाईल। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीनं त्या केंद्रावर प्रशिक्षण दिलं जाणार आहे असंही श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सांगितलं आहे। या खेलो इंडिया अकॅडमीसाठी व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक शशांक त्रिपाठी सर आणि त्यांची सर्व टीम मेहनत घेत आहे। आत्मामाली न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।